नमस्कार, यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आज क्लास नंबर 4। आपण कालच्या क्लासमध्ये पाहिलं की आयब्रोज किंवा फोरहेड अप्पर लिप्स करण्यासाठी थ्रेड कसा पकडायचा, थ्रेडिंग कशी करायची हे सगळं आपण पाहिलं। त्यासाठी आपण हातावर प्रॅक्टिस करून पाहिली। प्रॅक्टिस व्यवस्थित झाल्यानंतर आपण अप्पर लिप्स पाहिले, फोरहेड पाहिले। आता आपल्याला पाहायचं आहे की आयब्रोज कसे करायचे। तर जे बिगिनर्स आहेत त्यांनी आयब्रोज करताना आधी काळजी घ्यायची आहे की आयब्रोज जेव्हा आपण होल्ड करू किंवा आयब्रोज करताना थ्रेड आपण होल्ड करू तेव्हा ते थ्रेडिंग करताना आपल्याला आधी आयब्रोजच्या वरती जे वाढलेले एक्स्ट्राचे हेअर आहेत तेच पहिल्यांदा आपल्याला रिमूव्ह करायचे आहेत। आणि बाकीचे हेअर रिमूव्ह करताना जर एक्स्ट्राचे हेअर अगदी चांगल्या पद्धतीने रिमूव्ह होत असणार आहेत तर आपण एखादी डीपली जर आपल्याला एकदम फाईन शेप द्यायचा आहे तर आपण डीपली जे हेअर आहे ग्रोथ ती हेअर लाईन आपण रिमूव्ह करू शकतो। तर आपण विथ डेमो सहित आता आपण आयब्रोज कसे बनवायचे हे पाहूया। ओके, करायची तर आधी पहिल्यांदा आपण मी आयब्रोज कसे करायचे तुम्हाला दाखवते। तर आयब्रोज खूप जास्त वाढलेले नाही आहेत आणि सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे एक्स्ट्रा जे हेअर असणार आहेत, हेअर जी लेंथ आहे त्याला आपल्याला रिमूव्ह करायचे। पण माझ्या क्लायंटच्या आयब्रोजवर हेअर लेंथ खूप जास्त एक्स्ट्रा नाही आहे, त्याच्यामुळे कटिंग मी करण्यासारखी माझी हेअर ग्रोथ नाही आहे। तर आता मी आयब्रोजच्या सेंटरमध्ये ते रिमूव्ह करून घेते। आपल्या थ्रेडची होल्डिंग अशी पाहिजे की ज्यामुळं दुसऱ्या आयब्रोजचं हेअर उडायला नाही पाहिजेत। जे बिगिनर्स आहेत त्यांनी आधी खालच्या साईडने आयब्रोज न करता जे वरचे हेअर आहेत ते आधी रिमूव्ह करून घ्यावे। एक फाईन लाईन आपल्याला आधी क्रिएट करणं गरजेचं आहे। लाईनची थोडी नेकची पोझिशन आपल्याला बदलायची। असं वरच्या पूर्ण ह्याचं एकदा मी फिनिशिंग करून घेतल्यानंतर कंपल्सरी क्लायंटला हेअर नाही सांगायचं म्हणजे स्किन हातात येणार नाही, दोऱ्यामध्ये आपल्या येणार नाही। आता आपल्याला खालच्या ऑफलाईन क्लासमध्ये इतक्या डीपली आपण नॉलेज सगळं शेअर करतोय तर नक्कीच तुम्ही ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी ऑफलाईन क्लास जॉईन करू शकता की तुम्हाला फुल ऑन प्रॅक्टिस दिली जाईल। करताना आपल्याला आधी वरची एक फाईन लाईन क्रिएट करून घ्यायची आहे। कधी कधी क्लायंटच्या दोन्ही आयब्रोजमध्ये प्रॉब्लेम असतो, म्हणजे एक आयब्रोज खूप चांगली असते तर दुसऱ्या आयब्रोज थोड्या गॅप असणं किंवा थोडी थिन असते, कुठेतरी शेप वेगळा असतो। तर आपण आपल्या पद्धतीने छान क्रिएट करून द्यायची एखादी एक्स्ट्रा लाईन आपण ठेवू शकतो। खूप छोटे छोटे हेअर असतात, एकदम स्मॉल हेअर, त्याला आपल्याला छान पद्धतीने काढणं गरजेचं आहे। नाहीतर आपल्या क्लायंटची आयब्रोज एक 8 दिवस कंप्लीट झाल्यानंतर लगेच रिग्रोथ स्टार्ट होते। तर तुमची थ्रेडिंग जर चांगल्या पद्धतीची असेल, थ्रेडिंगची ग्रिप चांगली असेल
तर ऑब्वियसली जे छोटे छोटे हेअर असणार ते रूटपासून निघून जातील मीन्स परत येणारच, बट थोडं लास्टिंग वाढेल. तर तुम्ही पाहू शकता आपण दोन्ही आयब्रोजमध्ये बघा इक्वल डिस्टन्स आहे, वर खाली काही नाही आहे. तर त्याच्यामुळं थोडे पोर्स ओपन होण्याचे चान्स असतात. त्याला थोडं रिलॅक्स करण्यासाठी थोडं टोनर करणं गरजेचं आहे, टोनिंग करणं गरजेचं आहे. तर मी माझ्या क्लायंटच्या आयब्रोजला हलकासा मसाज देणार आहे की ज्यामुळं त्यांना. मला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.